आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। शासनाने अक्षरशः इकडे कानाडोळा केलेला आहे। हे सगळे 7 दिवसामध्ये दुसरी गोष्ट सांगायची अशी तर प्रशासनाने दखल घेतली नाही, त्यानंतर कुठला पुढारी इकडे फिरकला नाही। तर ते उपोषणाला जे बसलेले आहेत ते पाणी म्हणजे दुष्काळी गावांना, पूर्ण तालुक्याला दुष्काळी गावांना पाणी मिळावं यासाठी। गेल्या 7 दिवसांपासून पारनेर तालुक्याच्या पठार भागाला 1 TMC पाणी मिळावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यांसंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळश्राम पायमोडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाहीये। तसेच प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला देखील नाही। तसेच उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालावत चालली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून एक मोठी बातमी समोर आली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढा, नाही तर पारनेर तहसील कार्यालयामध्ये गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकरी संतोष दादाभाऊ वाबळे यांनी दिलाय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। याबाबतचे निवेदन पारनेरचे तहसीलदार गायत्री सौंदाण यांना दिले। यावेळी वसंत साठे, अविनाश देशमुख, संपतराव कळसकर, प्रवीण खोडदे, अब्बास मुजावर, अनिल सोबले, मनोज तामखेडे हे शेतकरी उपस्थित होते। दरम्यान संतोष वाबळे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर पारनेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मात्र आता या आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर शेतकरी संतोष वाबळे यांनी डीएस न्यूज 24 शी प्रतिक्रिया दिली। नेमकं काय म्हणाले बघूयात। आमचे नेते, शेतकरी नेते संतोष वाडेकर गेले 7 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। ते जसे उपोषणाला बसले तेव्हापासून मी सतत त्यांच्या सोबत आहे। तर ते उपोषणाला जे बसलेले आहेत ते पाणी म्हणजे दुष्काळी गावांना, पूर्ण तालुक्याला दुष्काळी गावांना पाणी मिळावं यासाठी बसलेले आहेत। मग त्यामध्ये पाणी अडवून म्हणजे डोंगराचं तिकडनं पाणी अडवून ती इकडं घेण्याचं असेल किंवा बोगद्याचं असेल किंवा याचं असेल, हा सगळ्या विषयासाठी ते उपोषणाला बसले। विषय असा आहे का पाणी हा प्रश्न पारनेर तालुक्यात जिव्हाळ्याचा आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की ते आम्ही आमचे शेतकरी नेते मानतो। तर 7 दिवसापासून त्यांची तब्येत आहे ना आता सध्या खालावत चाललेली आहे। परिस्थिती म्हणजे खूप पाहण्याच्या पलीकडे गेलेली आहे। त्यामुळं मी आज आहे ना डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन 2 दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही किंवा उपोषणापासून हे परावृत्त झाले नाही तर गुरुवारी 11 वाजता तहसील कार्यालयावर आत्मदहन करणार आहे। हा निर्णय काय घेण्यात आला? कारण काय आलं आहे की पाणी हा पारनेर तालुक्यातल्या जिव्हाळ्याचा विषय, ही पहिली बाब। दुसरं म्हणजे मी सतत त्यांच्या सोबत आहे। आज गेले 7 दिवस झाल्यात त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे। परिस्थिती म्हणजे त्यांची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आणि ते मला पाहवत नाही, ही एक पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न, जे पाणी 300 किलोमीटर जाऊ शकतं ते 16 किलोमीटर फक्त आमचा तालुका आहे पाण्यापासून, त्यासाठी मिळू शकत नाही का? म्हणजे शासनाने अक्षरशः इकडे कानाडोळा केलेला आहे। हे सगळे 7 दिवसामध्ये दुसरी गोष्ट सांगायची अशी तर प्रशासनाने दखल घेतली नाही, त्यानंतर कुठला पुढारी इकडे फिरकला नाही। 40 वर्षापासूनचा हा म्हणजे झुलवत ठेवलेला प्रश्न आहे आणि आज याच्यावर हे सगळे शेतकरी एकत्र येऊन काम करू राहिलेत। आणि इलेक्शनच्या ह्या परिस्थितीमध्ये सगळे आपल्या उमेदवारीच्या इकडे तिकडं धांदलीत आहेत। पण अक्षरशः इकडं हे उपोषण करते पार म्हणजे त्यांची तब्येत खूप खालावत चालली तरी पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, पारनेर।